कोल्हापुरातून ब्रेकिंग न्यूज आहे। कोल्हापुरात एका उद्योगपतीच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकलेले आहेत। काल सकाळपासूनच घरातील कागदपत्रांची तपासणी केली जाते। उद्योगपतीच्या सळी उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर देखील छापा टाकण्यात आलेला आहे। या संदर्भात भूषण पाटील आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देत आहेत। भूषण, या कारवाईमध्ये आयकरच्या हाती नेमकं काय लागलंय? नक्कीच काल सकाळी 10 वाजल्यापासून आयकर विभागानं ही छापेमारी सुरू केलेली आहे। कोल्हापुरातील स्टील उत्पादन करणारी ही कंपनी आहे आणि या कंपनीच्या मालकाच्या घरासह त्याच्या कंपनीच्या ठिकाणी देखील हे सगळे रेड आहे ते सुरू आहे। आता आपण आहोत त्याच्या घराच्या ठिकाणी आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। अजूनही आयकर विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते या घरामध्ये आहेत आणि काल सकाळी 10 वाजल्यापासून म्हणजे जवळपास 24 तासाहून अधिक काळ झालेला आहे। हे सगळे आयकर विभागाचे अधिकारी या सगळ्या घरामध्ये थांबून असल्याचं आपल्याला बघायला मिळते। स्थानिक पोलिसांची मदत देखील या सगळ्या कामासाठी घेतली जाते। जी काही कागदपत्र आहेत उद्योगाशी संबंधित असतील, घरांच्या संबंधित, गाड्यांच्या संबंधित कागदपत्र आहेत ती देखील ह्या सगळ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेली आहेत आणि त्याची चौकशी जी आहे ते आता सुरू झाल्याचं बघायला मिळते। खरं तर पुढचे 2 दिवस ही सगळी कारवाई सुरू राहणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। खरं तर काही दिवसापूर्वीच ही जी काही आपल्याला आलिशान गाडी दिसते ही काही दिवसापूर्वीच या सगळ्या मालकानं घेतली असल्याची माहिती देखील समोर येते आणि त्यानंतर लगेचच ही सगळी आयकरची रेड आहे ती या ठिकाणी पडल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। खरं तर 48 तास होऊन गेलेले आहेत। ही सगळ्या आयकरची रेड अजूनही सुरू आहे। कागदपत्रांची कसून तपासणी आहे ती केली जाते आणि त्यामुळे एकूणच यामध्ये काय नेमकं हाती लागतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतो या सगळ्या एकूणच कारवाईमुळे खळबळ उडालेले फक्त महाराष्ट्रातच नाही तर अन्य राज्यांमध्ये देखील या सगळ्या स्टील उत्पादन कंपनीची कारखाने आहेत, घरं आहेत, त्या ठिकाणी देखील ही सगळी कारवाई सुरू असल्याची म्हणजे एकाच वेळी 10 ते 12 ठिकाणी ही सगळी कारवाई सुरू असल्याची माहिती आहे ती मिळते आणि त्यामुळे एकूणच उद्योग क्षेत्रामध्ये यामुळे खळबळ उडाल्याचं देखील बघायला मिळते। भूषण, या कारवाईकडे आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद।